नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा वसंतरावतील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाची कारणं, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेअर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा तुम्ही चॅनल तुम्ही असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं आपल्या कमेंट असं का, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता. 3 दिवसात बाजार समितीत 573 ट्रक कांदा बघू शकता. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील 3 महिन्यात 573 ट्रक कांदा फक्त आवक झालेला आहे. परंतु या ठिकाणी बघितलं सध्याची परिस्थिती अशी आहे, 179 ट्रक लाल तर 8 गाड्या पांढरा कांदा विक्रीसाठी आलेला आहे. आणि गतवर्षीच्या तुलनेत आवक खूप कमी असताना देखील भाव का वाढत नाही आहे? भाव मात्र कमी आहे. मागील 3 वर्षाच्या रेकॉर्ड जर बघितलं तर ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुमारे 15,000 गाड्या कांदा विक्रीसाठी आल्याची पाहायला मिळते आहे. परंतु यंदाची परिस्थिती अशी, यंदा 500-600 पर्यंतचे ट्रक या ठिकाणी बघितलं तर आवक या 3 महिन्यामध्ये एकंदरीतच आता बघायला भेटलेली आहे. आवक या ठिकाणी घसरलेली आहे आणि मात्र भावात मात्र वाढ व्हायला पाहिजे, परंतु ती होताना दिसत नाही आहे. अशी वस्तुस्थिती, अशी परिस्थिती आज रोजी पाहायला मिळत आहे. सोलापूर बाजार समितीची परिस्थिती पाहता राज्यभरात तीच परिस्थिती आहे. त्यानंतर पुणे, नाशिक, सोलापूर, त्याच मित्रांनो या ठिकाणी एकंदरीतच राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार अतिवृष्टीचा पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे कांदा शेतकऱ्यांचं नवीन जी काही लागवड आहे ती खोळंबली. त्याचबरोबर शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, रोपाचं नुकसान होत आहे, चाळीत साठवून ठेवलेला कांद्याचं सुद्धा खराब होत आहे. अशी काही परिस्थिती आहे. धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करून